ट्रेंडिंग अष्टपैलू ठुशी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची आज आपण हे ट्युटोरियलमध्ये पाहणार आहोत। तर स्वागत आहे तुमचं मराठी साज स्टुडिओमध्ये। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा। सगळ्यात प्रथम लागणारं अष्टपैलू मणी, स्टोन, गोल्डन मणी, कनेक्टर, 0.3 mm ची वायर, गोंडा, नोज प्लेयर आणि कटर। मग मी 0.3 mm ची वायर अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। जर तुम्हाला धागा यूज करायचा असेल तरी तुम्ही करू शकता। तर मी काय केलेलं आहे, 0.3 mm ची वायर कट करून असं कनेक्टरमध्ये टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात। आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडला अष्टपैलू मणी टाकून घ्यायचे आहेत। एक एक करून दोन्ही साईडला अष्टपैलू मणी टाकला की आपल्याला काय करायचं आहे, मग एक 0 mm चा गोल्डन मणी घ्यायचा आहे, राईट साईडच्या वायरमध्ये टाकायचा आहे आणि लेफ्ट साईडच्या वायरमधनं काय करायचं आहे, आपल्याला ती वायर त्या मणीतनं बाहेर काढायची आहे, म्हणजे दोन्ही अशा पद्धतीने गाठून होईल। सेम आपल्याला अशीच प्रोसेस करत राहायचं आहे, म्हणजेच एक अष्टपैलू मणी दोन्ही साईडला एक एक टाकून घ्यायचा आहे, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला। मग आपल्याला परत एक गोल्डन मणी घ्यायचा आहे। मग परत आपल्याला अशाच पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये बघत आहोत सेम अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला 0.3 mm ची वायर यूज करायची नसेल तर तुम्ही धागा पण यूज करू शकता, मी ऑलरेडी अगोदरही सांगितलं आहे। असंच सेम प्रोसेस एक एक करून मी टोटल 20 वेळा करून घेतलेली आहे।
हीच प्रोसेस टोटल 20 वेळा करून झाली की मी एक रेड एडी स्टोन घेतलेला आहे. तुम्हाला दुसरा घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता. एडी स्टोनला राऊंड होईल इतके मनी टाकून घेतलेले आहेत दोन्ही साईडला. आता आपण हा मधोमध बरोबर स्टोन ॲड करणार आहे. तर ही स्टेप व्यवस्थितपणे बघा. झिरो चे गोल्डन मनी टाकून घेतलेले आहेत आणि आता अशा पद्धतीने आपल्याला हा स्टोन तिथे ॲड करून परफेक्टली राऊंड होईल इतके मनी टाकून घेऊन तिथे मधोमध बरोबर आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. बघा आता अशा पद्धतीने पहिले मला मनी कमी पडत होते मी म्हणून अजून ॲड करत आहे. मग आपल्याला पुन्हा चेक करायचं आहे. 0 चे मनी त्या स्टोनला दोन्ही साईडनी राऊंड होईल इतके टाकून घ्यायचे आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, राईट साईडनी लेफ्ट साईडच्या फर्स्ट मनी म्हणजेच लास्ट जो मनी आहे टाकलेला त्यातनं आपल्याला ती वायर राईट साईडची वायर बाहेर काढायची आहे. म्हणजे पूर्णपणे राऊंड होईल आणि आपला एडी स्टोन तिथे अटॅच होईल. सो असं केल्यावर अशा पद्धतीने दिसेल. मग आता आपल्याला परत दोन्ही साईडला एक एक अष्टपैलू मनी टाकून 0 चा गोल्डन मनी टाकायचा आहे. मग आपल्याला पुन्हा एक एक दोन्ही साईडला अष्टपैलू मनी टाकून परत गोल्डन मनी टाकून घ्यायचा आहे. आता इथे काय केलंय मी 0.3 ची वायर कट करून घेतली होती. एडी स्टोनच्या साईडनी जो राऊंड केलेला आहे त्याला आपण पॅक करणार आहोत. अशा पद्धतीने 0.3 च्या वायरने तुम्ही पॅक करू शकता. असं दोन्ही तिन्ही साईडनी पॅक केलं की म्हणजे तो स्टोन कुठेही हलणार नाही, परफेक्टली ठुशीलाच अटॅच राहील. पॅक करून झालं की जी उरलेली वायर आहे ती कट करून घ्यायची आपल्याला. मग आपलं वर्क पुन्हा कंटिन्यू करायचं आहे. आपण वरच्या साईडला 20 अष्टपैलू मण्यांचं वर्क केलं होतं. आता खालच्या साईडला पण आपल्याला सेम करायचं आहे, 20 मण्यांचंच करायचं आहे.
आता इथे दोन्ही साईडला आपण अष्टपैलू मणी टाकून घेतलेला आहे। आता ह्या पद्धतीने आपल्याला ह्या कनेक्टरमध्ये एक एक करून दोन्ही वायर आणि अशा पद्धतीने हा कनेक्टर तिथे अटॅच करून घ्यायचा आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, 2 जंप रिंग लागणार आहे आणि एक गोंडा। आपली ही ठुशी अशा प्रकारे तयार झालेली आहे। जसं की म्हटलं मी, जंपरिंग आणि गोंडा लागणार आहे। तर आता आपल्याला नोज प्लेयरच्या साहाय्याने आपल्याला गोंडा अटॅच करून घ्यायचा आहे। जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसंच सेम पद्धतीने करायचं आहे। जितकी सुंदर ही ठुशी आहे तितक्याच सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी ही ठुशी बनवू शकतो। फक्त स्टेप बाय स्टेप आपण फॉलो केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला परफेक्टली व्हिडिओही कळतो आणि आपण प्रोसेसही व्यवस्थित करू शकतो। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्हाला ह्याची प्राईज हवी असेल मला DM करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।